सोन्याच्या दुकानात चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद, 90,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केलं। त्याच्याकडून 90,000 किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला। चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सूचना दिल्या होत्या। त्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर लुटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अब्रार हुसेन बेग राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव चोरीतील सोनी विक्री करण्याकरिता कुपवाड फाटा येथे येणार आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुपवाड फाटा परिसरात सापळा रचून निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला। त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने अब्रार हुसेन गुलाब रसूल बेग वय 30 असं सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात सोन्याची पाटली मिळून आली। त्याला सोन्याच्या बाबतीत विचारलं असता काही दिवसापूर्वी शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी गावातील सोन्याच्या दुकानातून चोरी केलेली पाटली असल्याची कबुली दिली। अब्रार हुसेन बेग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, दर्याप्पा बंडगर, अमर नरळे, उदयसिंह माळी यांनी सहभाग घेतला। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।